धाम परिसरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत असो। वारकरी संप्रदायाच्या परंपरेतून या ठिकाणी हे भव्य मंदिर प्रगट झालं आहे। या मंदिरामध्ये 3 भाग आहेत, एक मंत्र मंदिर, एक संत मंदिर आणि दुसरा भाग म्हणजे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान मंदिर। या पद्धतीचं आणि या विचारसरणीचं हे जगातील एकमेव मंदिर आहे। हे संपूर्ण मंदिर राजस्थानच्या बालासार या दगडामध्ये बांधलेलं आहे। या मंदिराला कुठेही अर्धा इंच तुकडा सुद्धा लोखंडाचा वापरलेला नाही। संपूर्ण मंदिर हे दगडाचं आहे आणि विटेचं आहे। हे मंदिर या पद्धतीने बांधण्यामध्ये एकच हेतू आहे की अनेक संप्रदायाची, अनेक परंपरेची सुंदर सुंदर मंदिर आहेत, पण वारकरी संप्रदायाचं भव्य आणि दिव्य मंदिर आतापर्यंत एकही नव्हतं। अधिष्ठानाची मंदिरं सुंदरच आहेत, श्रेष्ठच आहेत। पंढरी म्हणा, आळंदीचे माऊलीचं मंदिर म्हणा, जगद्गुरु तुकोबारायची मंदिरं म्हणा, ही परंपरेतून चालत आलेली ही अधिष्ठान मंदिरं आहेत। ती केव्हाही परमपावनच आहेत, पण त्या जोडीला वारकरी संप्रदायाचं एक सर्वांगाने दर्शन व्हावं असं मंदिर निर्माण करावं, या हेतूतून हे मंदिर प्रगट झालेलं आहे। आपण मंदिरामध्ये हे 2 स्तराचं मंदिर आहे, खालचा भाग आणि वरचा भाग। आपण सहज पहिल्यांदा चालत आल्यानंतर आपल्याला परिसर दिसून येईल। हे पहिल्यांदा दुधिवरे होतं, पण इथे मंदिर आल्या कारणाने एक श्री क्षेत्र दुधिवरे झालं। एका बाजूला पवना धरणाच्या पाण्याचा फोट आहे, समोर लोहगड आहे, मागे सबंध डोंगर आहे आणि असं डोंगराच्या कुशीमध्ये हे प्रभूने निर्माण केलेलं मंदिर आहे। माणसं